समाजसेवा मंडळ या समाज नावाच्या वृक्षानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा पहिलाच कार्यक्रम आणि त्या पहिल्याच कार्यक्रमाचे आम्हाला मानकरी केल्याबद्दल तुमच्या चरणाची धूळ कायम ते उडत राहील हे आश्वासित करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. साऊंडचा एक शेवटपर्यंत आवाज जायचा असेल तर साऊंडवाल्याची काही चूक नाहीये. हॉलची रस्ता तशी आहे थोडीशी शॉर्ट असल्यामुळे थोडं इकडे तिकडे होईल समजून घ्या. कार्यक्रमाला सुरुवात करूया. या ठिकाणी धन्य ऐसा जो चाहला जन्म अहो धन्य ऐसा जो चाहला जन्म अमृताचा तो कुंभ अहो धन्य ऐसा जो चाहला जन्म अमृताचा तो कुंभ हरिश्चंद्र फिरसे माऊली जेला भले आधार स्तंभ हरिश्चंद्र फिरसे माऊली जेला भले आधार स्तंभ. या मंडळाच्या आधारस्तंभ कैलासवासी हरिश्चंद्र माऊली ज्याने आपल्या खांद्याला पिशवी लावून अगदी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन समाज म्हणजे आपली माया आणि त्या मायेची लेकरं एकत्र आणून एक वेगळ्या अर्थानं कुणबी समाजाची आपलेपणाची माळ तयार केली आणि त्याच्यातले मेरुमणी म्हणून झालेले हरिश्चंद्र फिरसे माऊली यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या या पवित्र समाजाकडून. त्याप्रमाणे पायंडा रचून करती वाट झाला पायंडा रचून करती वाट झाला कुणबी समाज सेवा मंडळ बनवून धार आपलेपणाचा सजला महाल कुणबी समाज सेवा बनवून धार कुणबी समाज सेवा मंडळ बनवून धार. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या महाराष्ट्राचा आई तुळजाभवानी हे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या या सगळ्यांचा विचार पुढे काही चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी सरदार आंबेडकर यशवंतराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर माझ्या नात्याचा फेमस हरी चव्हाटा हरी जाधे हरी कोलकेश्वर जोगाडी साकाळी माझ्या मुलगाचं ग्रामदेवत आई नवनाई देवी आई विठ्ठलाई देवी हरी होळकर या नमस्कार करून शक्तितुला जर पंढरी असेल शक्तितुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुपाई असतात आणि आपले आयोजक कुणबी समाज सेवा मंडळ कोकण विभाग शाखा कल्याण आणि याचे अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री रघुनाथजी सांगले माऊली आणि अवघड कार्यकर्ते मंडळ यांना नमस्कार करून माझी शाखा मैत्री इलेव्हन दिवा माझे माझे पॅड मास्टर रोहित विजय वैद्य ऑर्गनला या समाजची आणि समाजसोबत आपली संवर्धन यांच्या या सहकार्यानं आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. नवनाईची नाथ मंडळ शाखा वैद्य दिवा दिवा या ठिकाणी काही मंडळींचं नाव घेणं गरजेचं आहे.
मग आमचं दैवत बळीराजा त्या बळीराजाला नमन करतोय. तुमच्या समाजाच्या साक्षीनं लक्ष असावं. आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण. आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण. बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. बळीराजाचं मिळवूया
मेरे यारा तेरे अगर पाएंगे
भरला तूच विघ्न हरेशा देवा तू जगदीशा तूच विघ्न हरेशा देवा तू जगदीशा तुझ्यासाठी मी अर्पिली काया देवा गणराया हो देवा गणराया
येण्याची सोय या सोडून खेळण्यासाठी आले माझ्याकडून गण घेतला येतो परत घेऊन गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी हो गण माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालवी दगड धोटे काट्या तुरी त्या वाटे माझ्या वडिलांनी त्या वाटे माझ्या वडिलांनी आणील तुला माझी राधा म्हणते की एका गोविंदा एका तरी देश ज्याच्याकडून तुझं आणि माझं वेगळेपण सिद्ध होत नाही. आजचं प्रतिस्पर्धी शाहीर माननीय सन्माननीय जोशी बुवा मानाचा मुद्रा तुमच्याकडे राहिलेला आहे. मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आणि कोण गावचे शाहीर आमचे. आता बघा त्याचे डायलॉग बघा. माझं गाव आहे कोण बघा तिथे त्यांच्याकडे घंटे लय लय भारी आहे. आमचं दुसरं जय जयंती आणि पहिल्यांदा पण थोडी शांतपणे करतील. काय म्हणतील काय जिंकण्याचा टिंबा टिंबा मला हरवायची नियतीची म्हणे विषयात नाही. अरे नियतीच्या पुढे तुम्ही नियतीच्या पुढे कोण नाही. या असं स्वतःला लय शाळे समजून आले पण नियतीच्या पुढे कोण नाही. तो चेंज करा बदला. लोक एवढं म्हणतील तुला आपलं म्हणून सांगतो. माणसं पण आपली तुम्ही पण आपलं मी पण आपला म्हणून हे सांगतो. बाहेर तुम्हाला सांगणार काय तर गौरव प्रेमाची या फक्त नजर पाहिजे. राधा कृष्ण एकूण झाले. पहिली राधा म्हणून कृष्ण वाढ दिला. आपला वाढवणे किती श्रेष्ठ. आता सांगता स्त्री पुरुष समानता लेडीज फर्स्ट. अरे आपल्या वाढवण्यानं पहिल्यांदा शक्तीवाल्याला सांगितलं बारी कर आदिबाईला सांगितलं बारी कर. पहिला मान स्त्रीला दिला आणि आता लोक सांगतात लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट. वाढ वाढणारे ते आपल्या आडाणीपणाचे वाढ वाढणारं हा पायटा घालून दिला. तो शक्ती तुला पहिली आदिबाईला घेऊन जाते पहिली स्त्रीला घेऊन जाते आणि दुसरा तुला येतो. आणि ह्या आदिबाया आपल्या डोक्यात बदल घेतात. लहान वाटते तुला काय बोलणार गवळ आहे का. आणि नटेश्वरला देखील माझे मित्र माझे शाहीर माझे गुरुबंधू संतोष परांचं नाव राहिलं. सावन के झूलों ने मुझको बुलाया मैं परदेसी घर वापस आया. किती वाट पाशील राधे कुंजवनात राधे किती वाट पाशील राधे कुंजवनात किती आठवांचा पुरा माझी मनात. अगं किती आठवांचा पुरा माझी मनात. अणूच्या कणात हो पाऊस उन्हात अणूच्या कणात पाऊस उन्हात राधा माझी व्यापून गेली पंच प्राणात. राधा माझी व्यापून गेली पंच प्राणात. किती वाट पाशील राधे कुंजवनात
त्यांना सांगितलं की प्रश्न बदला, तरी प्रश्न बदलला आणि या ठिकाणी त्यांनी जो प्रश्न सांगितला तो प्रश्न असा काढलाय की त्यांना तो वाचून दाखवायला पण लाज वाटते. ते टिंबटिंब बोलतात. आज साडी नाही घातली बुवांनी. सध्या शेडगे आमचे पाठेरेगे 200 रुपये. तर ते सांगतात टिंबटिंब सांगतात. प्रश्न कुठला करतात जशी व हरकत नाही. माणसं आमचे तुम्ही आमच्या काय त्रास काय. आम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. या माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या भाषणातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांना या विश्वात असा एक पुरुष होता मस्तीवान. त्याला 72 कोटी मुलांच्या भाषेत टिंबटिंब होते. समजून जावं काय तर सगळं समजून जावं. टिंबटिंब होते 72 कोटी. हे दोन ते वाजायचं कुठे एवढं हरकत नाही. 72 कोटी तर 72 कोटी शास्त्राची मस्करी करू नये. पण मुलांचा प्रश्न असला तर करणार काय. तर एका नोकरीला लग्नासाठी मागणी घालायला गेला असता नवरीचे शारीरिक अवयव किती त्याप्रमाणे ते नवरा नवरीचे नाव काय होते. तर शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या नवरीचं नाव नवरीचे शारीरिक अवयव 72,000 कोटी लवचिक अंगाचे होते. त्या मस्तवान नवऱ्याचे नाव कर्ण. नवऱ्याचं नाव कर्ण आणि त्या नवरीचं नाव उर्वशी. परंतु उर्वशी त्या मस्तवान कर्णाशी लग्न करायला स्वतः तयार नव्हती. परंतु आई बापा वेळा पोरका असलेला मस्तवान बळदंड असा कर्णाचा मनसुबा असा होता की मला लग्नाला नवरी बघायला ना माझी आई आहे ना माझा बाप आहे. तेव्हा मला बायको बघायला मीच स्वतः जातो आणि स्वर्गातील सुंदर अशा अप्सरेला म्हणजे उर्वशीला लग्नाची मागणी घालून तिला आपली नवरी बनवून दाखवतो. त्यासाठी तो तिला मागणी घालायला स्वतः स्वर्गात गेला होता. तो नवरदेव म्हणजे कर्ण आणि ती बाई म्हणजे उर्वशी. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. बोवा तुम्ही इथे याल आणि म्हणाल तुमचं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे एवढं सांगायला. पुढची शांतपणे सांगायचं नाही. तुम्ही फक्त एवढं सांगायचं शास्त्र बरोबर आहे. हे शास्त्राला तुमच्या आजोबा लिहिले माझ्या आजोबा लिहिले ऋषी म्हणून लिहिले आहे. त्याच्यात ते संदर्भ भेटतात ते आम्ही तुमच्या समोर सांगतो. आता माझा प्रश्न आपली आई या कलियुगामध्ये आपली आई मुलीच्या लग्नात अक्षता टाकायला तिला परमिशन आहे. तिला अलाउड आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात तिला अक्षता टाकायचा बहुमान नाही. मात्र बाहेर मुलाचं मांडवात लग्न लागतंय त्याच वेळेला आतमध्ये धर्मदैवतावर किंवा कुलदैवतावरती अक्षता टाकायचा तिला मान आहे. हा शाप आणि वरदान तुम्ही तिला सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर देवालिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल. आता भागावं घ्या.
आलो होतो. अरे माफ केला मी टाइम. या ठिकाणी रवींद्र सुरेश हवे 5 ते 10 तारखेला आचारसंहिता लागणार आहे. आता कुणबी समाजावरती पूर्ण महाराष्ट्र आमच्या हक्काचं आरक्षण घ्यायला तयार आहे. आमच्या कोकणात तसं काही देणार नाही. निवडणूक आहे ही संधी. आमचे 6 तालुके रायगडमध्ये सिंधुदुर्गमध्ये 3 मतदारसंघ आमच्या जवळपास 6 आणि तिकडचे 7. इकडे जवळपास 6 ते 7 आमदार आमचे असायला पाहिजे. आमच्या बहुजनांचे असायला पाहिजे. आणि आमचे आमदार किती आहेत? अरे बाबा आमचे आमदार किती आहेत हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. आणि ही संधी आहे. आणि एवढं छान आमचं संकट असून राजकीय दृष्ट्या आपण अवेअर का नाही हे सांगण्यासाठी माझाही गण तुमच्या चरणाशी हीच वेळ आहे. पुन्हा 5 वर्ष 365 गुणिले 5 आमच्या हक्काचं कुठं आहे? आमच्या वाटेचं कुठं आहे? हा प्रश्न 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 1950 ला प्रजासत्ताक झाला. आणि ती 50 वर्षांची जवळजवळ 75 वर्ष जे गणराज्य आहे जो आम्हाला अधिकार आमच्या बापांना आंबेडकर साहेबांनी दिला आणि त्याचा अजूनपर्यंत आम्ही दुसऱ्याच्या ताटाखालचं पिल्लू होऊन किती दिवस आम्ही भीक मागण्यात आमच्या हक्काचं आहे ते आपण ओरबाडून घेतलं पाहिजे. देणारा कोणी नाही आहे. जे आपल्या हक्काचं आहे ते आपण ओरबून घेतलं पाहिजे. जर आपली जमीन जरासा कोणी एक जर मळी कोणी घेतली तर आपण टिकाव पावडा खातो. आणि आपली एक पिढीचा प्रश्न आहे आणि आपण शांत आहे. म्हणून काय सांगतोय? ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान. ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान. नजर करणारी रोखून त्यानं वाढवला सन्मान. स्वाभिमानात घडायचं स्वाभिमानात घडायचं. कुणब्याच्या पोरानो आता राहायचं. कुणब्याच्या पोरानो आता राहायचं. तो